नमस्कार, मी हर्षल विष्णू शेटे, राहणार करंजे. यावर्षी गणेशोत्सवामध्ये आमच्या घरी करंजे गाव व 12 बोलेदारांचा देखावा सादर केलेला आहे. तरी आपल्या या करंजे नगरीत मी सहर्ष स्वागत करतो. हा भाग आमच्या गावच्या प्रवेशद्वाराच्या जवळचा आहे. हा तिथलाच भाग आम्ही तिथं थोडासा सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यातच आम्ही थोडासा संदेश दाखवलेला आहे. आयुष्यात आबाळा एवढी उंची नक्की गाठा, पण मातीला आणि गावाला कधीच विसरू नका, हा आम्ही छोटासा संदेश दिलेला आहे गावथीम यावरून. तर आपण आता देखावायचे थोडक्यात स्वरूप पाहूया. गावथीम गणपती सजावटीतून पर्यावरणाची काळजी घेणे, पारंपरिक जीवनशैली जपणे आणि निसर्गाशी जोडलेले राहणे यासारखे संदेश दिले आहेत. या सजावटीमध्ये घरे, नैसर्गिक आणि गावकामाचे देखावे वापरून पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर केला आहे. गावाच्या जत्रेच्या थीमवरून आधारित गणपती सजावटीतून माझी माती माझा गाव किंवा साधे जीवन समृद्ध संस्कृती यासारखे संदेश दिले आहेत, जे गावाचे पारंपरिक सौंदर्य, सामुदायिक आणि एकजूट आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे दर्शवलेला आहे. थोडक्यात ह्यात संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून माती, दगड, लाकूड आणि पुट्टा यासारख्या नैसर्गिक वस्तूंनी सजावट केलेली आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश गाव ह्या थीम मधून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम आपण देखाव्यातील 12 बोलीदार पद्धत तुम्हाला दाखवतो, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. 12 बोलीदार पद्धत ही शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली पद्धत आहे. 12 बोलीदार पद्धत दाखवण्याचे कारण म्हणजे हा समाज, म्हणजे जी 12 लोक आहेत ह्यात, म्हणजे समाजाचे वेगवेगळ्या समाज आहेत, ते आपल्या गावाच्या आसपास वसलेले आहेत किंवा गावातला राहणारे लोक आहेत समाज. म्हणून हा गाव 12 बोलीदारांचा देखावाचा थोडक्यात दाखवण्याचं स्वरूप केलेलं आहे. सुतार आहे, त्यानंतर कुंभार, न्हावी, सांबार, परीट, मातंग, गुरव, कोळी, महार, माळी, लोहार व तिली हे आपले 12 बोलीदार आहेत. आमच्या गावात प्रगतशील शेतकरी आहेत, त्यासाठी आम्ही थोडीशी फार इथं शेती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तसेच शेतकऱ्याचा जोडीदार आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपली खिलार जोडी, इथं आम्ही त्यांचा छोटासा गोटा दाखवलेला आहे. त्याला नाव दिलेलं आहे शेती फार्म करंजे. शेती बैलगाडी म्हणजे आता जगाला लागलेलं एक अद्भुत वेळ म्हणलं तरी काय ते वावगं ठरणार नाही. मोराच्या तसेच आता आम्ही केलेले गाव छोटेसे तुम्हाला दाखवतो. आता आपण घरे दाखवलेली आहेत, शाळा आहे, दुकाने आहेत, दवाखाना आहे. आता आपण करंजे गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मंदिराकडे जाऊया. त्यानंतर आता आपण सगळ्यांच्या आवडीचा विषय गावची यात्रा पाहूया. या तुझ्या पालखीच्या मोर हलकी तुतारीचा नाद, तुझ्यासाठी जीव येणा भक्त घालती साध, तुझ्यासाठी जीव येणा भक्त घालती साध. काळजाचा ताल सूर गगनाला भिडला, काळजाचा ताल सूर गगनाला भिडला. गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला.